देखो ये साल दही हंडी उत्सव ये थीम ये गोविंदा सब राह देखते हैं और ये साल हमारा 20वां साल है और हम लोग हर साल जो गोविंदा के सम्मान करते हैं वो ये साल में भी सम्मान करेंगे और जो विश्व विक्रम करेगा उसको 21 लाख का प्राइज दिया जाएगा और ठाणे नगरी में सबसे पहला 9 थर लगाएगा उनको भी 11 लाख का प्राइज दिया जाएगा। संकल्प प्रतिष्ठान के माध्यम से हास्य यात्रा की टीम 2 साल से कार्यक्रम कर रही है, तीसरा साल है उनका। वो पूरी टीम इधर परफॉर्म करेंगी, उनका ऑर्गेनाइज करेंगे और मराठी हिंदी में कलाकार इधर परफॉर्म करेंगे और हिंदी के सब मेरे दोस्त जो हर साल आते हैं उससे भी ज़्यादा लोग स्टेज के ऊपर आएंगे और हमारे नेता महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब और हमारे नेता उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब और सब मंत्री के मंडल के शुभेच्छा देने के लिए आज तो गीत हमारा मंडल का है। अभी देखो कोई भी कॉपीराइट होना नहीं चाहिए। अभी देखो हम लोग कोई गाना यूट्यूब में डालते तो आगे नहीं जाता था, हमारा मंडल का एक गाना होना चाहिए। तो अमीर हडकर उनकी टीम लोग ने एक बनाया तो ये कॉपीराइट किसके पास रहेगा नहीं, हमारा मंडल के माध्यम से हमारा यूट्यूब में अभी अपना ही मंडल का एक गाना रहेगा तो परफॉर्मेंस होना। देखो हम लोग इतना बड़ा इवेंट करते को पहला प्राधान्य दिया है हम लोग ने। दही हंडी एक 2-3 होंगे उधर कलाकार के और महिला चेतना बर्ड की फेमस हास्य यात्रा में उसके हाथ से वो दही हंडी 11-11:30 बजे हम लोग फोड़ेंगे तो आपको सबको भी आए। 15 ऑगस्ट रोजी 50 वर्ष पूर्ण होत आहेत। रमेश सिप्पीने एक वेगळ्या कलाकृतीला 1975 साली आपल्या देशाच्या प्रेक्षकांसमोर शोले नावाचा चित्रपट ठेवला आणि अतिशय मोठ्या प्रमाणात पहिला 78 चित्रपट हा महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशामध्ये प्रसारित झाला। त्यामुळे त्यांना कुठेतरी एक त्यांचं जे रूल आहे आपल्या देशावरचं ते खेळण्यासाठी दहीहंडीच्या दिवशी एक थीम आम्ही घेतलेली आहे आणि त्या माध्यमातून ह्या वर्षीची संस्कृतीची दहीहंडी या प्रताप सरनाईक फाउंडेशन आयोजित त्याला आम्ही ही थीम दिलेली आहे। परंतु प्रामुख्यानं स्पेनचे जवळजवळ 111 जे कलावंत आहेत, कॅसलर्स आहेत, ते येणार आहेत, आपली कला त्या ठिकाणी पेश करणार आहे। आज ह्या नवीन पर्वाला आता सुरुवात करतोय। प्रामुख्याने 16 तारखेला होणाऱ्या या दहीहंडीच्या उत्सवामध्ये जो वर्ल्ड रेकॉर्ड आहे तो फोडणाऱ्या गोविंदा पथकाला 25 लाख रुपये, तर 9 थर प्रथम रचणाऱ्या गोविंदा पथकाला 11 लाख रुपये आणि त्यानंतर 9 थर रचणाऱ्या गोविंदा पथकाला 5 लाख रुपये आणि प्रत्येक 8 थर 7 थर 6 थर 5 थर रचणाऱ्या गोविंदा पथकांना विविध प्रकारची पारितोषिक आणि ट्रॉफी आम्ही देतोय। अनेक कलावंतांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे, राजकीय नेत्यांना, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून 24 वर्षापासून सातत्यानं संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रताप सरनाईक फाउंडेशन हा दहीहंडीचा उत्सव वर्तकनगरच्या महानगरपालिकेच्या शाळेवर आयोजित करण्यात आलेला प्रचंड प्रतिसाद लोकांच्या माध्यमातून मिळतोय। गेल्या वर्षी 259 मंडळानं भाग घेतला होता आणि त्याद्वारे ह्या वर्षी ती संख्या वाढणार आहे, कारण गोविंदा मंडळ या महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेली आहे। आम्ही दरवर्षी 1 लाख गोविंदाला विम्यासाठी राज्य शासनाकडे साकडं घालायचो। या वर्षी 1.5 लाख गोविंदांसाठी साकडं घातलं होतं आणि राज्य शासनानं 1,12,50,000 रुपयाचं विम्याचं कवच 1.5 लाख गोविंदा पथकांना दिलेलं आहे। आजपर्यंत 1,26,000 गोविंदांची नोंदणी त्यामध्ये झालेली आहे।